नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई आणि हमाल बघा या पदाची संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. बघा, आपली या ठिकाणी 26 एप्रिल या ठिकाणी परीक्षा होणार आहे. बघा, आता परीक्षेला कमी वेळ आहे. या ठिकाणी आपण काही महत्त्वपूर्ण निवडक प्रश्न घेतलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला आहे. मुंबई उपनगर बघा हा या ठिकाणी जिल्हा आहे. हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, याचे योग्य उत्तर काय पाहिजे. मुंबई उपनगर बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलं. महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? बघा, सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर आलं का. महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा म्हणजे मुंबई शहर जिल्हा होय. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा, या ठिकाणी काय विचार. सुरुप्त शृंगी हे शिखर विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल. सुरुप्त शृंगी बघा हे शिखर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलं आहे पहा. नर्मदा ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. नर्मदा बघा ही नदी पश्चिम वाहिनी नदी आहे. म्हणजेच या ठिकाणी नर्मदा ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5वा पहा, या ठिकाणी काय विचारलं. जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, सर्वांनी सांगायचे. जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव पहा नाथसागर जलाशय असं आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6वा पहा, या ठिकाणी काय विचारलाय. खापरखेडा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? खापरखेडा, कोराडी, उमरेड बघा ही सर्व औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. पहा, खापरखेडा आणि कोराडी नागपूर जिल्ह्यामध्ये. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7वा बघा काय विचारलाय. वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा, बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न असतो. वन्यजीव संरक्षण अधिनियमन बघा हा कायदा सन 1972 या वर्षीचा या ठिकाणी हा कायदा आहे. प्रश्न क्रमांक 8वा या ठिकाणी बघा काय विचारलाय. पश्चिम रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का. पश्चिम रेल्वेचं मुख्यालय बघा चर्चगेट मुंबई या ठिकाणी पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10वा पहा. कराड ते चिपळूण या महामार्गावर कोणता घाट लागतो? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचं आहे. कराड ते चिपळूण या महामार्गावर बघा कुंभार्ली घाट लागतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10वा पहा. मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, हा प्रश्न वारंवार बघा परीक्षेमध्ये असतो. मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? योग्य उत्तर काय पाहिजे. सन 1857 बघा या वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई, हमाल, लिपिक आणि चालक बघा या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण बघा 6000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा, आता परीक्षेला कमी वेळ आहे. ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं. बघा, तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11वा काय विचारला. भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणतं आहे? बघा, क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणतं आहे? राजस्थान हे भारतामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य आहे. तर सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, सर्वांनी सांगायचे. गोवा राज्य बघा भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं. महाराष्ट्राची भूमी कोणत्या खडकापासून बनलेली आहे? महाराष्ट्राची बघा प्रामुख्याने कोणत्या खडकापासून भूमी बनलेली आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. महाराष्ट्राची भूमी पहा बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. महाराष्ट्रामधलं सर्वोच्च शिखर बघा कोणतं आहे? कळसुबाई.
कळसुबाई हे महाराष्ट्रामधलं सर्वोच्च शिखर आहे. या शिखराची उंची विचारली किती मीटर आहे? 1646 बघा या ठिकाणी या ठिकाणी एकूण मीटर उंची आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? देशाची आर्थिक राजधानी. देशाची आर्थिक राजधानी कोणत्या शहराला म्हणतात? सोपा प्रश्न आहे. मुंबई बघा या शहराला देशाची आर्थिक राजधानी असे म्हणतात. विषय क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचार? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत? बघा परीक्षेमध्ये सोपा प्रश्न असतो. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत? बघा महाराष्ट्रामध्ये एकूण 7 या ठिकाणी कटक मंडळे आहेत. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळ या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? बघा आताच आपल्याकडे प्रश्न झाला होता. मुंबई शहर हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तो जिल्हा आहे. विषय क्रमांक 6 सिंगी हे महाराष्ट्रामधलं महत्त्वपूर्ण शिखर आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? बघा सिंगी हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? बघा सर्वांना योग्य उत्तर माहीत आहे का? सिंगी बघा हे महाराष्ट्रामधलं एक महत्त्वपूर्ण शिखर कुठं आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये बघा सिंगी हे शिखर आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वातावरणामध्ये नायट्रोजन या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? बघा वातावरणामध्ये सर्वात जास्त कोणत्या वायूचं प्रमाण असते? नायट्रोजन या वायूचं बघा वातावरणामध्ये सर्वाधिक प्रमाण असते, म्हणजे या ठिकाणी 78% या ठिकाणी वातावरणामध्ये नायट्रोजन या वायूचं प्रमाण असते. विषय क्रमांक पुढचा, भीमा आणि कृष्णा या नद्या खालीलपैकी कोणत्या महासागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत? भीमा आणि कृष्णा बघा या नद्या बंगालच्या उपसागराला बघा जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 गरमसूर डोंगर. गरमसूर डोंगर हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? गरमसूर डोंगर कुठे आहेत? नागपूर या जिल्ह्यामध्ये बघा गरमसूर डोंगर नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 वैतरणा. वैतरणा या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे. वैतरणा या धरणाच्या जलाशयाचं नाव पहा, मोडक सागर जलाशय असं आहे बघा. ते वैतरणा या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? मोडक सागर बघा असं या ठिकाणी नाव आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे. गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? अमरावती आहे का नागपूर आहे? गडचिरोली हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. सप्तशृंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा आता झाला होता प्रश्न आपल्याकडे. सप्तशृंगी हे शिखर नाशिक जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे? भारतामधला विचारला बघा. भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे? बघा या ठिकाणी बघा सिंधुदुर्ग जिल्हा भारतामधला पहिला पर्यटन तो जिल्हा आहे. परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा कोणता असेल? सिंधुदुर्ग जिल्हा आहे. विषय क्रमांक पुढचा, गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे? गुजरातची राजधानी कोणती आहे? सोपा प्रश्न आहे. गुजरातची राजधानी गांधीनगर आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 कर्नाटक पठारावर वाहणारी प्रमुख नदी कोणती आहे? कर्नाटकचे पठार. कर्नाटकच्या पठारावरून वाहणारी प्रमुख नदी कोणती असेल? गोदावरी नदी आहे का? नाही. बघा गोदावरी बघा महाराष्ट्रामध्ये वाहते. नर्मदा पण नाही. तापी पण बघा. कावेरी नदी. कावेरी नदी पहा कर्नाटक पठारावरून वाहणारी कावेरी ही प्रमुख नदी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जगामधला सर्वात मोठा बेट समूह कोणता आहे? बघा बेटे असतात समुद्रामध्ये. जगामधला सर्वात मोठा बेट समूह कोणता आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? अंदमान निकोबार. जगामधला सर्वात मोठ्या ठिकाणी बेट समूह अंदमान निकोबार. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा. गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक महात्मा ज्योतिबा फुले गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत. विषय क्रमांक पुढचा, संसदेचं वरिष्ठ सभागृह कोणत्या सभागृहाला म्हणतात? संसदेचे वरिष्ठ सभागृह आपण राज्यसभेला म्हणतो पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय, समवर्ती सूची ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? बघा समवर्ती सूची बघा ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. समवर्ती सूची बघा आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे. बघा विषय क्रमांक पुढचा धुळे हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? धुळे हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? सर्वांनी सांगायचे. धुळे बघा हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. विषय क्रमांक पुढचा, कोकण या प्रादेशिक विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे?
कोकण या प्रादेशिक विभागामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या 7 आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा गरमसूर डोंगर, आताच बघा आपल्याकडे प्रश्न झाला होता, गरमसूर डोंगर कुठं आहेत? नागपूर जिल्ह्यामध्ये गरमसूर डोंगर आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खंडाळा सह्याद्री पर्वत. खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी उगम पावते? बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर आलं का? खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी उल्हास नदी ही उगम पावते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. तापी आणि पांझरा, तापी आणि पांझरा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तापी आणि पांझरा यांचा संगम कुठे होतो? सर्वांनी योग्य उत्तर सांगायचं आहे. तापी आणि पांझरा या दोन नद्यांचा संगम बघा मुदावड. मुदावड हे ठिकाण कुठं आहे? धुळे जिल्ह्यामध्ये पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मुदावड या ठिकाणी तापी आणि पांझरा यांचा संगम होत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा, डिंबे हे धरण कोणत्या नदीवर आहे? डिंबे, बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर आले का? डिंबे, बघा डिंबे हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? डिंबे, बघा सर्वांनी सांगायचे डिंबे बघा हे धरण घोड नदीवर आहे. आता डिंबे हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? डिंबे बघा पुणे जिल्ह्यामध्ये येणारं धरण आहे. विषय क्रमांक पुढचा, माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? माणिकडोह, बघा सर्वांनी सांगायचं आहे माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव पहा शहाजी सागर जलाशय असं आहे. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पहा. माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव शहाजी सागर जलाशय असं आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? तारापूर आहे. यांची क्षमता खालीलपैकी किती मेगावॅट आहे? महाराष्ट्रामधला सर्वात, बघा भारतामधला तो पहिला आहे पहा. भारतामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? तारापूर. सध्या तो पालघर जिल्ह्यामध्ये आहे. यांची बघा क्षमता विचारली किती मेगावॅट आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? 1400 मेगावॅट. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. मौदा, मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? मौदा नागपूर जिल्ह्यामध्ये येणारा बघा या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मायनी हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मायनी, मायनी हे पक्षी अभयारण्य सातारा जिल्ह्यामध्ये आहे बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खडक हे खालीलपैकी कशाचं मिश्रण असते? बघा आता खडक हे कशाचं मिश्रण असते? बघा कार्बनचे, खनिजांचे, दगडांचे, हायड्रोकार्बनचे. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पहा. खडक हे मूलतः या ठिकाणी खनिजांचे मिश्रण असते. खडक हे खनिजांचं मिश्रण असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विचार प्रक्रिया व कल्पना विस्तार, विचार प्रक्रिया आपण बघा जो काही विचार करतो, विचार प्रक्रिया आणि कल्पना विस्तार बघा कोणत्या व्यवसायामध्ये असतात? बघा हे चतुर्थ व्यवसायामध्ये असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, स्तरित आणि गाळाचे खडक. स्तरित म्हणजे कोणते खडक? गाळाचे खडक. यांचा कालखंड विचारला कोणता आहे? स्तरित म्हणजे गाळाचे खडक यांचा कालखंड गोंडावना कालखंड आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ म्हणजे काय? सिकॉम. सिकॉमची स्थापना केव्हा झाली आपल्याकडे? सिकॉमची स्थापना सन 1966 या वर्षी सिकॉमची स्थापना झालेली आहे. MIDC यांची स्थापना केव्हा झाली होती? MIDC बघा यांची स्थापना सन 1962 या वर्षी MIDC यांची स्थापना झालेली आहे. सिकॉमची स्थापना सन 1966 या वर्षी झालेली आहे. लाख उद्योग, बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये आपला झाला होता. लाख उद्योग महाराष्ट्रामध्ये पहा भंडारा जिल्ह्यामध्ये चालणार तो या ठिकाणी प्रमुख उद्योग आहे. विषय क्रमांक पुढचा, NH48 बघा राष्ट्रीय महामार्ग आहे हा. NH48 खालीलपैकी कोणत्या दरम्यान? मुंबई. NH48 बघा कुठे आला पाहिजे? मुंबई दिल्ली. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रामधील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता आहे? महाराष्ट्रामधला सर्वाधिक लांबीचा मार्ग NH7. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 19 या ठिकाणी काय विचारलं? वाई ते महाबळेश्वर, वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? सर्वांनी सांगायचं आहे वाई ते महाबळेश्वर बघा यांच्या दरम्यान पसरणी घाट लागतो. वाई ते महाबळेश्वर पसरणी घाट लागतो पहा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सन 1853 साली धावलेल्या रेल्वेच्या 3 इंजिनचे नावे कोणती? बघा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा रेल्वे केव्हा धावली होती? सन 1853. सन 1853 मध्ये सर्वात पहिल्यांदा भारतामध्ये रेल्वे धावली होती. त्या धावलेल्या रेल्वेच्या 3 इंजिनची नावे कोणती आहेत? साहिब, सिंध आणि सुलतान या ठिकाणी इंजिनची नावे आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. मुंबई विद्यापीठाची स्थापना बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो. मुंबई विद्यापीठाची स्थापना 18 जुलै सन 1857 बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा, कृत्रिम अवयव केंद्र. कृत्रिम अवयव केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी असते?
कृत्रिम अवयव केंद्र वानवडी बघा पुणे या ठिकाणी कृत्रिम अवयव केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? कोलाम बघा परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो. कोलाम ही आदिवासी जमात बघा प्रामुख्याने यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आढळते. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, 0 ते 6 या वयोगटामध्ये स्त्री पुरुष प्रमाण यांचं प्रमाण सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यामध्ये? 0 ते 6 या वयोगटामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण 0 ते 6 या वयोगटामध्ये बघा बीड या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बोडो ही कार्यालयीन भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यात? बघा बोडो ही आदिवासी जमात कोठे आढळते? आसाम राज्यामध्ये. बोडो ही कार्यालयीन भाषा मग कुठं असेल? आसाम राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात? पोंगल हा सण कुठे असतो प्रामुख्याने? पोंगल हा सण बघा प्रामुख्याने तामिळनाडू राज्यामध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो. कार्निवल बघा हा सण गोवा राज्यामध्ये साजरा करतात. ओणम बघा हा सण केरळ राज्यामध्ये साजरा करतात. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये? सर्वाधिक साक्षरता केरळ राज्यामध्ये. केरळ बघा भारतामधलं पहिलं 100% साक्षरता राज्य आहे. विषय क्रमांक पुढचा, नाल सरोवर पक्षी अभयारण्य. मागील बघा परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? गुजरात बघा या राज्यामध्ये नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय होता, मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? मधुबनी हा चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? तर बिहार राज्यामध्ये पहा मधुबनी हा चित्रकला या ठिकाणी प्रसिद्ध आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, खजुराहो लेणी बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पहा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा ज्यांना मुंबई उच्च न्यायालय भरती बघा महत्त्वपूर्ण शिपाई असेल, लिपिक असेल, हमाल असेल, चालक असेल बघा सर्वांसाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे सर्व विषयांचे बघा प्रश्नांचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे. ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअप या ठिकाणी मेसेज करू शकता. तुम्हाला PDF या ठिकाणी मिळून जाईल.